नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. कुणबी जात प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अर्वाच्य आणि अगदी खालच्या पातळीवरची भाषा वापरत एकेरी उल्लेख करीत गरळ ओकायला सुरुवात केली आणि यावेळेस त्याने निशाणा साधला तो म्हणजे सरकारमध्ये महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर. तू आमच्या बोकाटे बसायचं काम करशील पण मराठे का तो बोकाटे बसल्याचा पुन्हा उतरणार नाही बावनकुळे. आरोप काय तर बावनकुळे यांनी बीड जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन माजलगावच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र जप्त केले. वास्तवात रेखा अंबुरे यांची 2025च्या माजलगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग महिला म्हणून निवड झाल्याचा उल्लेख आहे आणि त्यांच्या कुणबी नोंदीबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्याचे अंबुरे यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्या नोंदवलेल्या आक्षेपाची चौकशी करण्यात यावी फक्त एवढेच निर्देश महसूल विभागाने दिले आहेत. परंतु त्याचा विपर्यास करीत कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करीत आहेत असा कांगावा करीत गदारोळ उठवला आणि मनोज जरांगेंनी सरकारवर विनाकारण आणि अवास्तव दबाव टाकायला सुरुवात केली. सगळे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस रद्द करणार, खरे आहेत म्हणून 100% रद्द करणार, सगळे बावनकुळ्याच्या माध्यमातून आणि शिंदे त्या शिरसाट्याच्या माध्यमातून मराठ्यांचे सगळे प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. कारण हे खरं आहे आणि खरं मराठ्याला खाऊ द्यायचं नाही. कारण जर मराठ्याला आरक्षण मिळालं तर मराठी खूप श्रीमंत होणार आहेत, पोरी खूप श्रीमंत होणार आहेत. फक्त त्या आक्षेपाची चौकशी करण्याचे निर्देश दिले म्हणून एवढा कांगावा. धमकीची आणि शिवराळ भाषा आणि ते देखील स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवणाऱ्यांची. खुद्द महसूल मंत्र्यांवर इतक्या खालच्या पातळीवरची टीका. मी बी काहीतरी असन भाऊ बावनकुळ्या दिसतोय. आमच्या मतांमुळे सरकार निवडून आले आहे. मी मनात आणले तर लगेच सरकार पाडेल. आमच्या मागे आमचे मराठ्यांचे 20 ते 25 आमदार आहेत. अशा प्रकारे दबाव निर्माण करून मी जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे ते तुमच्या बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. कुणबी जात प्रमाणपत्राबाबत नोंदवलेल्या आक्षेपावर साधे चौकशीचे निर्देश देखील न देण्यासाठी इतका दबाव आणि त्यातल्या त्यात अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब म्हणजे एका मंत्र्याला अगदी त्यांच्या दिसण्यावरून इतक्या खालच्या पातळीवरची टीका. भाऊ बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला कोण असा शिल्पचित केल्यासारखा वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही कधी एक गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्यावर सरकारकडून कोणतीच कारवाई नाही. त्यामुळे अगदी मोकाट सुटल्याप्रमाणे मनोज जरांगे पातळी सोडून अर्वाच्य भाषा वापरत आहे. तुमच्या नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते काय तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एके बी राज्यातल्या एका माणसाच्या यशवंताताई आणि एकट्याचे पुरावे बघाय जसं मोजण्या करायच्या इतके कठे येते. अरे नालायक करू नका तुम्ही. मी इतका मागा लागणार तुम्ही मला अंगावर येऊ नका. पडून तुम्हाला सांगतो मी. नेमके त्याच वेळी जर एखाद्याने समाज माध्यमांवर सरकार विरोधात काही लिहिले की त्यांच्यावर लगेचच कारवाई केली जाते. मग अशा वेळी सरकार हा दबाव झुगारून कोणतीच कारवाई न करता मनोज जरांगेचे अवास्तव लाड का करीत आहे हे सर्वसामान्यांना खरेच पडलेले एक मोठे कोडे आहे. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.